या 5 कारणांमुळे महाराष्ट्राची इकॉनॉमी जगातल्या जवळपास 160 देशांपेक्षा मोठी आहे. पहिलं कारण भूगोल. 720 किलोमीटर लांब अरबी किनारपट्टी, मुंबई पोर्ट, JNPA पोर्ट या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राला भारताच्या व्यवसायाचा प्रवेशद्वार बनवतात. आणि एवढंच नाही तर एकटा JNPA पोर्ट देशाच्या निम्म्य कंटेनर ट्रॅफिक सांभाळतं. दुसरं कारण मुंबई. RBI, SEBI, NSE, BSE भारताच्या मोठमोठ्या आर्थिक संस्था मुंबईत आहेत. नरिमन पॉइंट ते BKC भारताचा पैसा इथूनच फिरतो. तिसरा पॉइंट इंडस्ट्रीज. पुणे, चाकण, छत्रपती संभाजीनगर, नाशिक हा महाराष्ट्राचा इंडस्ट्रीयल बेल्ट. औषधांपासून तर गाड्यांपर्यंत सगळं इथे तयार होतं. भारताच्या 35% गाड्या एकट्या महाराष्ट्रात तयार होतात. चौथं कारण विदेशी गुंतवणूक, फॉरेन इन्व्हेस्टमेंट. महाराष्ट्र सर्वाधिक विदेशी गुंतवणूक आकर्षित करणाऱ्या राज्यांपैकी एक आहे. कसं काय? मुंबई पुणे पासून तर नागपूरच्या मिहान प्रोजेक्टपर्यंत महाराष्ट्राने लॉजिस्टिक्स, इन्फ्रास्ट्रक्चर आणि कनेक्टिव्हिटीचं मोठं नेटवर्क तयार केलं. पाचवं कारण जे खूप कमी जणांना माहीत असतं, सहकारी संस्था. सातारा, सांगली, कोल्हापूर पासून तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमधील साखर कारखाने, दूध संस्था, पतसंस्था आणि सहकारी बँकांनी महाराष्ट्राची आर्थिक ताकद मोठमोठ्या शहरांच्या बाहेर सुद्धा तयार केली. आणि या 5 कारणांमुळे महाराष्ट्र देशातलं सर्वात श्रीमंत राज्य आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.